आमचे बंधुराज संभाजीराजेंनी सर्व पक्षीय सर्व खासदारांची आज बैठक बोलवली आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षातले सर्व ह्या मुद्द्यावरती सहमत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। वास्तविकरित्या जर आपण पाहिलं तर मग मनोज जरंगे पाटील असतील, त्यांच्या मनातली जी काय भावना आहे ती प्रत्येकाच्या मनात काय वेगळी भावना आहे अशातला भाग नाही। अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास 4 तप झाले, 40 वर्ष लोटले, पण अजून देखील मराठा समाजाला न्याय मिळाला नाही। प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मराठा समाजाचा विषय येतो त्यावेळेस मग राजकारणाचा भाग सोडून द्या, पण जसं बाकीच्या समाज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे एक ब्रीद वाक्य होतं की सर्व धर्म समभाव, मग सगळ्यांना त्याप्रमाणे न्याय हा मिळालाच पाहिजे। आणि अशी वेगळी काय मराठा समाजाची अपेक्षा आहे अशातला भाग नाही। पण आजपर्यंत मग चूक कोणाची हे काढण्यापेक्षा न्याय मिळाला पाहिजे ह्या मताशी सगळे जे आमदार आपले खासदार जे आहे इथं उपस्थित होते त्या सगळ्यांचं सहमती आहे। 40 वर्ष म्हणजे काय थोडा काळ नाही, कालावधी नाही। त्यावेळी जे तरुण होते आज केवळ आरक्षणामुळं संपूर्ण आज त्यांच्या मनात जे काय ऐन उमेदीचा जो काळ होता त्यांच्या मनात जे असणारे स्वप्न ती तसेच राहिले, स्वप्नच राहून गेले। आणि कुठेतरी आता जेव्हा आपण सांगतो पण म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, शेवटी ही सुद्धा जे न्यायाधीश असतील किंवा जे कोण संसदेतले खासदार असतील ही सुद्धा लोकच आहेत आणि लोकांचा आदर किंवा सगळ्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं परम कर्तव्य असतं। आज लोकांच्या अपेक्षा असतात लोकप्रतिनिधींकडनं की ज्या वेळेस आपण एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो, कुठल्याही पक्षातला जरी असला तरी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे। आणि त्याच भावनेतनं लोक आज ठिकठिकाणी जे आपल्याला उद्रेक झालेला पाहायला मिळतं हे काय आज झालेलं नाही आहे। वारंवार 40 वर्षाच्या कालावधीत आश्वासनं दिले गेले, का पाळले गेले नाही, त्यांच्या सोयीप्रमाणे कोण विचार करतं। पण कुठेतरी आज राजकारण विरहित आज समाज ह्या नात्याने जसं प्रत्येकाला समाजाला वाटतं की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, तसं मराठा समाजाची जर ही भावना असेल तर त्यात चुकीचं काय आहे? किंबहुना कालांतराने तसं पाहायला गेलं तर त्यावेळेस ज्यावेळेस मंडल आयोगाची स्थापना झाली खरं तर त्यावेळेसच हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे होता। कोणी सोडवला नाही, का सोडवलं नाही या तपशिलात मला जायचं नाही, पण त्यावेळेस झालं असतं तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे काय आपण जाती तेढ निर्माण झालेले पाहायला मिळतात ते आपल्याला पाहायला मिळाले नसते। प्रत्येक जणांनी जर विचार केला की केवळ निवडणुकीपुरतं की आपल्याला ही मतं पाहिजे, ती मतं पाहिजे, तुम्ही लोकांकडे मतदार म्हणून बघू नका, एक व्यक्ती म्हणून बघा, माणूस म्हणून बघा। लोक तुम्हाला त्या हिशोबाने जर तुम्ही पाहिलं तर निश्चितपणे लोक तुमच्या पाठीशी उभे राहणार। आणि त्यानंतर एवढे कमिशन झाले, गायकवाड कमिशन झालं, त्यानंतर भोसले कमिटी झाली, म्हणजे गायकवाड कमिशनचं जर आपण आधार घ्यायचं बघितलं तर एवढा डीप स्टडी केला होता। मग तसं पाहायला गेलं की लोक असा सुद्धा विचार करतात की 23 मार्च 94चा जे शासन काय त्याला म्हणतात निर्णय GR ज्याला म्हणतो आपण, ते तुम्ही कुठल्या बेसवरती काढला?
त्याला उत्तर कोण देणार? आणि एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय हे चुकीचं आहे. आणि असं जर घडत असेल तर उद्रेक ह्या होणारच. कोणी कुठलंही हे असेल प्रत्येकाने सांगायचं की हा ते हे म्हणजे ही जातपातीमुळे आहे ना, जर हे जर वाढत गेलं तर जे आपण नेहमी आपण म्हणतो की भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, ही संपुष्टात यायला किती वेळ लागणार आहे? जातीमुळं जर ते जास्त मोठ्या प्रमाणात निर्माण झाला तर या देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. ही जबाबदारी प्रत्येक माजी किंवा खासदार म्हणून किंवा संभाजीराजेंची किंवा माझे मित्र धनंजय महाडिक असतील किंवा इतर सगळे बाकी जे ज्येष्ठ जे खासदार आहेत ह्यांचीच नाही, ही तुमची आमची सगळ्यांची लोकांची म्हणजे जे पुढाऱ्यांची फक्त नाही आहे किंवा जे राजकारणात आमदार म्हणून नाही किंवा खासदार म्हणून त्यांच्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांची सामूहिक सगळ्यांची जबाबदारी. लोकशाहीतलं संपूर्ण जे 4 स्तंभ आपण ज्याला म्हणतो त्यापैकी सगळ्यात मोठं त्यापैकी आपण आहात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रेस मीडिया असेल, आज लोकांपर्यंत हे पोचवणं तुमचं हे काय. त्याला केवळ फक्त मग ह्या अँगलनी जर तुम्ही प्रोजेक्ट केलं तर उद्या त्याचे दुष्परिणाम जे होतील ते तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला त्याला सामोरे जावंच लागणार आहे. आणि ते एक सोशल अँगलनी आपण सगळं बघितलं पाहिजे अशी माझी तर मनापासून आणि आमच्या सगळ्यांची तर मनापासून हीच कळकळीची म्हणजे तळमळ आहे. आणि राजीव, अनेक खासदार या बैठकीला उपस्थित नाही आहेत. 65 खासदार आहे महाराष्ट्रात, मात्र 20 खासदार आजच्या बैठकीला उपस्थित आहेत. एक लक्षात घ्या, संभाजीराजेंनी सगळ्यांना निमंत्रित केलं होतं, पण आता असं कोणी समजायचं काय अर्थ अर्थ काढायचा काय चुकून आपण काढू नका की जे आले नाहीत काय त्यांच्या अडचणी असतील किंवा काय मीटिंग असतील त्यामुळं येऊ शकले नाहीत. पण ह्या मताशी तर सगळे सहमत आहेत असं माझं तर प्रामाणिक मत आहे. राज्य सध्या राज्यामध्ये एकच प्रश्न आहे तो म्हणजे की मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्या. तुमची सुद्धा जरांगेंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला आणि भुजबळांचा त्याला विरोध असताना नाही एक लक्षात नाही एक माझं प्रामाणिक मत आहे. तेव्हा कोणाचं नाव घेण्यात अर्थ नाही. म्हणजे काय तसं कसं होतं मग ते कारण नसताना झुंज लावून दिल्यासारखं होतं. माझं तर प्रामाणिक मत मला जर विचारलं तर 10 वर्षानंतर जनगणना झाली पाहिजे जातीने, ती करा ना, त्याची श्वेतपत्रिका जाहीर करा, हा प्रश्न आपोआप मिटेल. आणि जर सोडवायचं असेल तर ह्याच्या पलीकडे दुसरं काही तुम्हाला पर्याय नाही आहे. ह्यांनी सांगायचं आम्हाला त्याच्या 50% आत द्या, 50% हे द्या, असं होत नाही. मला वाटतं आज एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ही संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि विविध विषयांवरती जे आहे कशाप्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यावरती या ठिकाणी चर्चा झाली. कशाप्रकारे जे आहे हे कोणालाही न दुखावता जे आहे हे मराठा समाजाला आरक्षण कशाप्रकारे मिळेल, कशाप्रकारे आपल्याला जो आहे तो आज पहिली ही बैठक झाली सगळ्या खासदारांना घेऊन. मला वाटतं ही एक सुरुवात आहे की बाबा सगळे खासदार एकत्र सगळ्या पक्षाचे एकाच ठिकाणी राज्यसभेचे असतील लोकसभेचे असतील हे सर्व जे आहेत हे या ठिकाणी आले. राजांनी जे आहे हे सगळ्यांना आमंत्रित त्या ठिकाणी केलं आणि मला वाटतं सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्या खासदारांची असेल किंवा सगळ्यांची असेल, ही मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल, किंबहुना राज्य सरकारची पण तीच अपेक्षा आहे आणि राज्य सरकार त्याच दृष्टिकोनातून जे आहे ते पावलं टाकतं आहे, काम करतं आहे. आजच आपल्याला माहिती असेल की 54 लाख कुणबी समाजाचे दाखले जे आहे हे त्या ठिकाणी सापडलेले आहेत आणि ज्या प्रकारे शिंदे कमिटीचा अहवाल जो आहे तो आज राज्य सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला. मला वाटतं जे मराठा समाजाला अपेक्षित आहे ते काम जे आहे जे राज्य सरकार जे आहे ते त्या ठिकाणी करतं आहे. मला वाटतं ह्याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीच कुणबी दाखले जे आहेत ते सापडले नव्हते. ते दाखले जे आहेत हे पहिल्यांदा राज्य सरकारने प्रयत्न केल्यानंतर जो समाजाचा उद्रेक झाला, जो समाज आज आंदोलन करतोय, सगळ्यांच्या मागण्या ज्या आहेत ह्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून सकारात्मक पाऊल
मला वाटतं हे पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, या सगळ्यांच्या माध्यमाने आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी दाखले या ठिकाणी मिळाले. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज आम्ही 2 ठराव जे आहेत या ठिकाणी सगळ्यांच्या संमतीने जे आहे, जे खासदार या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या संमतीने या ठिकाणी आम्ही 2 ठराव पास केले. मला वाटतं त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जी आहे हे संभाजी छत्रपती राजे आपल्याला या ठिकाणी देतील, कारण की त्यांनी हा पुढाकार जो आहे तो दिल्लीमध्ये या ठिकाणी घेतला आणि त्यांच्या पुढाकाराने सर्व या ठिकाणी कुठलाच पक्षभेद नव्हता. या ठिकाणी सगळे खासदार जे आहेत हे सगळ्यांच्या भावना ऐकून घेऊन सगळ्यांना न्याय कसा मिळेल, प्रत्येक समाजाला न्याय कसा मिळेल त्याच्यावरती जे आहेत ह्याच्यावरती आमच्या जे डिस्कशन्स जे आहेत या ठिकाणी झालं. प्रथमतः मी सर्व खासदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आजच्या बैठकीला उपस्थिती लावली. मला मनापासून आनंद होत आहे, आणि तितकंच दुःखसुद्धा होत आहे. आनंद ह्याच्यासाठी होत आहे की 2017ला मी महाराष्ट्रातून पहिला खासदार असेल ज्यावेळी समाजासाठी आंदोलन आणि सभागृहात सुद्धा विषय मी मांडला. हे आनंद आहे. पण तोपर्यंत हा विषय केव्हाही आयरणीवर आला नाही आणि कोणीही विषय मांडत नव्हतं. हा मला आनंद आहे. आणि दुःख आहे त्यावेळी कोण मांडत नव्हतं. पण दुसरा आनंद आहे की आता अनेक खासदार हे मनापासून या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आज परखडपणाने आपली बाजू मांडतात. आणि म्हणून आज मोठ्या संख्येने सुद्धा ते इथं उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा विषय ऐरणीवर आला. परवाच विधानसभेत सुद्धा अनेक आमदारांनी आपल्या मतं मांडले. भावनिक पद्धतीने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण का मिळावं. पण हे सांगत असताना, हे बोलत असताना आरक्षण कसं मिळवता येईल ह्याच्यावर चर्चा झाली नाही. हीच चर्चा आजच्या बैठकीत झाली. म्हणजे भावना तर सगळ्यांचीच आहेत आरक्षण द्यायचं. पण जर का आरक्षण दिलं, सरकारने आरक्षण दिलं, ते आरक्षण टिकणार कसं ह्याच्यावर आमची सगळी सविस्तर चर्चा झाली. पहिल्यांदा मी या बैठकीत स्पष्टपणाने सांगितलं की ज्यावेळी मी राज्य मागासवर्गीय आयोगाला भेट दिली, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला भेट दिली आणि त्यांना मी समाजाच्या भावना व्यक्त केल्या. आणि त्या समाजाच्या भावना काय होत्या की आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काचं पाहिजे. आणि ते आमचं हक्काचं म्हणजे कुठलं की आम्हाला 50% वर नको, आम्हाला 50% आत आरक्षण पाहिजे. क्रमांक 83 जिथं मराठा कुणबी मराठा आहे तिथं तत्सम जात म्हणून किंबहुना पोट जात म्हणून मराठा समाजाचं नाव तिथं ॲड करा. हा ज्यावेळी मी विषय त्यांच्या पुढे मांडला त्यावेळी दोन्ही मागासवर्गीय आयोगांनी ह्याच्यावर उत्तर दिलं नाही. त्याच्यावर त्यांनी चर्चाच केली नाही. आणि माझा जो अनुभव सांगतो किंवा अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की बिहारमध्ये जशी जातगण जनगणना झाली त्या पद्धतीने आज नाही तर उद्या हे महाराष्ट्रात सुद्धा व्हावं लागणार आहे. तर ह्या सगळ्या समाजातल्या लोकांना, मराठा समाजातले लोक असतील, ओबीसी समाजातले लोक असतील, त्यांना मग त्याचा प्रोपोर्शनेट टू पॉप्युलेशन लोकसंख्येच्या आधारे हे तुम्हाला आरक्षण ते मिळू शकते. कारण का अनेक ओबीसीमध्ये सुद्धा खतखत आहे की आमच्या नावानं आम्हाला आरक्षण मिळतंय पण खऱ्या अर्थाने त्याचं युटिलायझेशन हे आम्हाला होत नाही. हा मुद्दा मी मांडला. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं जो केंद्र सरकारच्या हातातला विषय किंबहुना खासदारांच्या हातातला विषय तो म्हणजे की 105व्या घटना दुरुस्तीत जो काय राज्याला अधिकार दिले असं म्हणतात. आज आपण समजू
की आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारने सांगितलं की आम्ही आरक्षण देणार. आत्ताचं सरकार आरक्षण कुठलं देणार? ते 50% वरच देणार आहे. आता 50% वर द्यायचं असेल तर दोनदा उडलेलं आहे. एकदा नारायण राणे समिती ज्यावेळी अध्यक्ष होते, मुख्यमंत्री असताना ते उडले, किंवा पृथ्वीराज बाबा असताना ते उडले. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. सुप्रीम कोर्टात टिकत नसताना त्यांनी अनेक निकष काढले की का तुम्हाला हे आरक्षण मिळू शकत नाही, आणि प्रामुख्याने त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. त्यात महत्त्वाचा मुद्दा मी समितीच्या बैठकीमध्ये मांडला, जो खासदारांना पटला. मी त्यांना सांगितलं की राज्याला अधिकार दिले असं तुम्ही म्हणता 105व्या घटना दुरुस्ती. मी तिथे बोललो, त्या सभागृहामध्ये बोललोय. त्याचा अर्थ काय की राज्याला अधिकार दिले म्हणजे काय, अपवादात्मक परिस्थिती असताना अपवादात्मक परिस्थिती तुम्ही कशी सिद्ध कराल? राज्याला अधिकारी तुम्ही द्याल. सुप्रीम कोर्ट असे त्यांनी 5-6 निकष काढलेले, 5-6 पॅरामीटर काढले. त्यातलं एकच पॅरामीटर मी तुम्हाला सांगतो. ते पॅरामीटर म्हणजे काय, तुमची तिथली परिस्थिती शुड बी फार फ्लंग अँड रिमोट. तर फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे काय, दूरवर आणि दुर्गम ही परिस्थिती पाहिजे तरच तुम्ही 50%च्या वर देऊ शकता. आता दूरवर आणि दुर्गम म्हणजे काय की त्याचा रस्ता नाही, रोड नाही, पाणी नाही, ही परिस्थिती आज राहिली आहे का? तशी राहिलेलीच नाही. आणि हा जजमेंट केव्हाचा आहे? 1992चा आहे. मी 1992चा निकष आज लागू होणार का? म्हणून राज्य सरकारने सुद्धा आरक्षण दिलं. आपण धरू ते जे मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली, म्हटले आम्ही आरक्षण देणार. आता आरक्षण दिल्यानंतर ते तुम्ही जे 12% तुम्ही 60% द्याल, 60% द्याल. सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर परत महत्त्वाचं लक्षात ठेवा, तुम्ही सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येत नाही. तुम्ही सामाजिक मागास सिद्ध झाल्यानंतर दिलं आरक्षण समजा, तरी या अडथळे येणारच आहेत ना सर्वोच्च न्यायालयाचे. म्हणून मी खासदारांना विनंती केली की तुम्ही या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी एक पंतप्रधानांना आपण एक निवेदन देऊ. आपण सर्वजण एकत्र आलो आहेत, सगळ्या पक्षातले खासदार इथं आलेले आहेत, आणि म्हणून आज 2 ठराव तिथं पारित झाले. ते ठराव मी मुद्दाम आपल्या पुढं वाचू इच्छितो. पहिला ठराव, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यावर निकालानुसार एखाद्या राज्यात समाजाला आरक्षण देता असताना 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही. जर ही मर्यादा ओलांडायची असल्यास तो समाज अपवादात्मक परिस्थिती असल्यास सिद्ध करावे लागेल. परंतु अपवादात्मक परिस्थिती निकष हे 1992च्या काळातील असून तशी परिस्थिती आता देशभरात कुठेच दिसून येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीनुसार अपवादात्मक परिस्थिती निकष हे ठरविण्यात यावे असा ठराव आम्ही करीत आहोत. म्हणजे सगळ्या खासदारी पत्र पंतप्रधानांना देणार आहे. 1982चा निकष लावू नका. म्हणजे राज्यांनी उद्या आरक्षण दिलं सुद्धा ते टिकणारं आरक्षण ते त्यांचं म्हणणं असेल, पण हाच आडवा मुद्दा आहे ना, 50%च्या वर तुम्हाला जर द्यायचं असेल तर हा डेफिनेशन हे फार फ्लंग रिमोट जे उदाहरण मी एक पॅरामीटर मिळालं, हे सुप्रीम कोर्टचं नुसतं एक जनरल रीडिंग आहे, तो काही कायदा नाही आहे. म्हणून हे पार्लमेंटने करावं असं खासदारांनी सुद्धा तो ठराव केलेला आहे. दुसरा ठराव ज्याच्यातनं आपलं आरक्षण उडालं होतं, तो ठराव आम्ही केला, जो सगळ्यात महत्त्वाचा तो नुसतं मराठा समाजाला लागू नाही, तो सगळ्या ओबीसी समाजाला लागू आहे. एसटी आणि एससीना सोडून तो पूर्ण देशाला लागू होणार आहे. कारण तो कायदा तसा झाला आहे मराठा समाजासाठी. त्याचा निकष हे सगळ्या समाजातल्या लोकांना आणि सगळ्या राज्यातल्या लोकांना लागू होऊ शकतो. त्याच्यामुळे हा विषय नुसता महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, हा विषय देशासाठी आहे. तो ठराव मी वाचतो ज्याच्यावर सगळ्या खासदारांनी सही केलेली. ठराव क्रमांक 2, मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याने या समाजाचे लोकसंख्येच्या तुलनेने शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये अपुरे प्रमाण असल्यास अहवाल न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिला होता. या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र सरकारने मराठा समाज शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण दिले होते. मात्र या आरक्षणास माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज शिक्षणातील व नोकरीतील प्रतिनिधित्व मोजत असताना 100 पैकी न मोजता ते खुल्या प्रवर्गातील 48 पैकी मोजले. यामुळे मराठा समाजाची टक्केवारी जास्त दिसून आली. म्हणजेच मराठा समाजाचे प्रतिनिधित्व पुरेसे असल्यास माननीय न्यायालयाचा समज झाला. टक्केवारी मोजण्याची ही पद्धत चुकीची असून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व 48 पैकी न मोजता 100 पैकी मोजावे असा ठराव आम्ही संमत करीत आहोत.
हा सुद्धा महत्त्वाचा ठराव पार्लमेंटमध्ये तर हे व्हायलाच पाहिजे. पण तोपर्यंत थ्युरिटिफिकेशन जे आहे आपलं जे राज्य शासनाच्या हातातलं आहे त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी तिथं मांडाव्या लागतील जर त्यांना त्या पूर्वीच्या ऑर्डरप्रमाणे स्टे आणायचा असेल. असे 2 महत्त्वाचे ठराव ह्या सगळ्या खासदारांनी दिले आणि म्हणून मी परत एकदा सगळ्या खासदारांनी इथं आले याबद्दल मी सगळ्या खासदारांचा आभार व्यक्त करतो. आणि पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांनी या विषयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, इंटरव्हीन करणं गरजेचं आहे. हा नुसता राज्याचा विषय म्हणून चालणार नाही, कारण का राज्याचा विषय असला तरी ते टिकणार नाही हे आम्ही आज तिथं या मिटिंगमध्ये या बैठकीमध्ये नमूद केलंय. म्हणून नुसतं वर्ण ही मजा बघून चालणार नाही. आणि ह्या ठरावाप्रमाणे जर का केंद्र सरकारने सुद्धा लक्ष दिलं नाही तर मग गाठ आमच्याशी आहे. मग आम्ही सुद्धा पुढाकार घेणार. आम्ही सुद्धा दिल्लीत वेळ प्रसंगी इथं येऊन मुक्काम करू, इथं या थंडीत मुक्काम करू, 1000 लोक इथं येतील. पण ह्या विषय तुमच्या हातातले विषय आहेत, हे तुम्ही लवकर सोडवा. आज सगळ्या पक्षात सगळ्या अक्रॉस पार्टीज या सगळ्या लोकांनी सगळ्या खासदारांनी सही केले. त्यांनी बघितलं नाही आम्ही भाजपमधले आहोत, आम्ही राष्ट्रवादीमधले आहोत, आम्ही शिंदे गटातले आहोत, आम्ही पवार गटातले आहोत, आम्ही उद्धव ठाकरे गटातले आहोत, किंबहुना आम्ही शिंदे साहेब आणि सगळ्या गटातले आम्ही कोणी असो, आम्ही इथं अजिबात त्यांनी काही पाहिलं नाही आणि सगळ्यांनी सह्या केला. आणि म्हणून या प्रसंगी परत एकदा मी निमंत्रक या नात्याने मी सगळ्या खासदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आपल्या सगळ्या मीटिंग्स असताना सुद्धा पण समाजाची बाजू महत्त्वाची आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी आपण सर्व आलात, याबद्दल परत एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तिथं या मीटिंगमध्ये झाला की तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं आरक्षण द्यायचं असेल, कसल्याही पद्धतीचं आरक्षण जर द्यायचं असेल, तुम्हाला पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध करावे लागेल. हा मी म्हणत नाही, नुसतं हे सगळे कायदे तज्ज्ञ म्हणतात. हे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचं सुद्धा म्हणणं आहे आणि हे राज्य मागासवर्गीय आयोगाचं सुद्धा म्हणणं आहे. आणि या खासदारांना सुद्धा सांगितलं की नुसतं बैठकीला आज चांगला आहे, पण तुम्ही सुद्धा जे तुमच्या संबंधितले जे सरकार असेल ताबडतोब तुम्ही युद्ध पातळीवर हे पूर्ण एकदा सर्वेक्षण हे करून घ्या, अशी सर्व खासदारांना सुद्धा मी विनंती केली. राजेश, सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, मी प्रामाणिकपणाने आमच्या टीमने प्रामाणिकपणाने सगळ्यांना सांगितलं. आम्ही काल सांगू नये, काय स्वार्थ आहे आमचा त्याच्यात. मी सगळ्या प्रमुख लोक असतील त्यांना मी स्वतः फोन केलेत. नाव विचारलं तर मी सगळ्यांनी नावं सुद्धा देऊ शकतो. मी स्वतः फोन केलेले आहेत. पण माझं त्याच्या पलीकडे आहे. ज्यावेळी तुम्हाला लक्षात आलं ही मीटिंग दिल्लीत आहे तर तुम्हाला फोनची सुद्धा काय गरज आहे. गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी तर तुम्ही येणं तुमची जबाबदारी आहे. मी काय राजकारण करायला आलोय का इथं. मी सुद्धा आलोय ना ह्या समाजाला कुठेतरी कायदेशीर बाबीच्या माध्यमातून न्याय मिळावा. राज्यातले वेगवेगळे महत्त्वाचे नेते, ज्येष्ठ नेते, पक्षाचे प्रमुख आज दिल्लीमध्ये, ते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, इतर नेते आहेत, त्यांनी या बैठकीला न येणं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. हा प्रश्न माझा नाही आहे. माझा प्रश्न काय, मी सगळ्यांना बोलवलं. मी पवार साहेबांच्या सकट सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. वेळ प्रसंगी तुम्ही मला विचारलं कोणाकोणाला फोन आले तेव्हा मी ते सुद्धा सांगेन. पण आज चांगली बाब काय की सगळ्या पक्षातले लोक इथं आले. आणि श्रीनिवास पाटलांचा मला फोन आला, डायरेक्ट 5-6 खासदारांचा मला फोन आला. श्रीनिवास पाटील असतील, अनेक ज्यांची तब्येत बरी नाही, संजय धोत्रेंचा असेल, अशा अनेक लोकांचे जे तब्येती बरी नाहीत ते सुद्धा ते येऊ शकले नाहीत. बाकी एक ठराविक आणि 4-5 खासदारांची सुद्धा मला पत्र आलेले आहेत. आता सगळ्या खासदारांनी सह्या दिलेल्या आहेत. तिथं रावसाहेब दानवे सुद्धा होते. माझा अंदाज आहे की ते मंत्री असल्यामुळे ते पुढाकार घेतील आणि जास्तीत जास्त सगळ्या खासदारांना जाऊन ते चर्चा करतील. मला त्यांनी निमंत्रित केलं तर मी त्यांच्या जाऊन मी पूर्वीपासून त्यांची भेट मागतो. आज नाही मागितलं असं नाही आहे. पूर्वीसुद्धा मी भेट मागितली होती मराठा समाजाला. मी खासदार असताना त्यावेळी ती मिळाली नव्हती. पण आता मी अपेक्षा ठेवतो की एवढी मोठी मुवमेंट चालू आहे, मराठा समाजाचा विषय आयरनीवर आहे, तुम्ही आम्हाला बोलव. आणि तुम्ही नाही बोलव तर आम्हाला तुम्ही निमंत्रण देत असं निमंत्रण नाही, तुम्ही आम्हाला सांगा अपॉइंटमेंट देतो. उद्या मी मुक्काम पोस्ट दिल्ली. मग
काय अडचण नाही. यापूर्वी खासदारांची या ठिकाणीच बैठक झाली होती महाराष्ट्र सदनामध्ये, त्यावेळेस देखील ते म्हटले होते की पंतप्रधानांना आम्ही भेटणार आहोत. ती देखील भेट झाली. पंतप्रधान भेट देत नाहीयेत, टाळतायत असं वाटतं. कोणाला सर्वच खासदारांची, सर्व पक्षीय खासदारांची. आता काय आहे, मी बऱ्याच दिवसांनी दिल्लीला आलोय, तेव्हा इथं काय चालू आहे मी आउट ऑफ टच आहे, मला माहित नाही. आज आलोय, ह्याच्या पुढेच विचारू. राजन तुम्ही पण खासदार होतात राज्यसभेचे, तुम्हाला भेट मिळाली नव्हती. त्यानंतर हेमंत पाटील होते, त्यांनी इथं आंदोलन केलं होतं, त्यांना भेट मिळाली नव्हती. वारंवार तुम्ही दिल्लीमध्ये येताय, चक्र मारताय, परंतु त्याचा उपयोग काय यासाठी? मला असं वाटते आता खासदार नाही ना, म्हणून लवकर भेटू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.